विविध भारती पुणे ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजचं लोकसभेचं आणि राज्यसभेचं सत्र देखील विरोधी पक्षाच्या गदारोळातच सुरू झाल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 10:30 वाजता धरणाच्या सांडव्यावरून नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग कमी करून 5663 इतका करण्यात आला असून पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त करण्याची शक्यता असल्याचं प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे. पर्यावरण संरक्षण, हवामान संतुलन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या हरित धाराशिव अभियानाच्या दुसऱ्या आवृत्तीअंतर्गत 14 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील 33 हेक्टर क्षेत्रात अवघ्या 12 तासात 10 लाख वृक्षांची घनवन पद्धतीनं लागवड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनानं केला आहे. त्यासाठी या महत्वाकांक्षी उपक्रमात शासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था, स्वयंसेवक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे. आर्णी इथल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकेत या उपक्रमाची रंगीत तालीम करण्यात आली. त्यावेळी पुजार बोलत होते. भंडारा शहरातील अंगणवाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेचं गांभीर्य ओळखून भंडारा पोलिसांनी तत्परतेनं कारवाई करत या प्रकरणातील आरोपीला तात्काळ ताब्यात घेतलं आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी स्थानिकांकडून आज भंडारा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी ठीक 8 वाजता.